जय आणि पार्थ पवार बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले। विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक होणार आहे आणि या स्मारकाची जागा आज निश्चित होण्याची शक्यता आहे। शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यात बैठक सध्या सुरू आहे। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले। दीपक, या बैठकीसंदर्भात काय अपडेट? नक्कीच आज केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज खऱ्या अर्थाने बारामती दौऱ्यावरती आहेत आणि बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानावरून काही वेळापूर्वीच ते जे विद्या प्रतिष्ठान आहे येथे दाखल झालेले आहे। त्यापूर्वीच जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील हे देखील येथे विद्या प्रतिष्ठान येथे दाखल झालेले आहेत। 2 दिवसापूर्वी जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत किरण गुजरी यांनी आज स्मारकासंदर्भात माहिती दिली होती आणि खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक विद्या प्रतिष्ठान येथे होणार असं देखील सांगितलं होतं। खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वी जे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे विद्या प्रतिष्ठान येथे दाखल झालेले आहेत आणि त्यापूर्वी जय पवार असतील किंवा पार्थ पवार येथे दाखल झालेले आहेत। एकंदरीतच गेल्या अर्धा तासापासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने या स्मारकासंदर्भातच चर्चा होत आहे अशी शक्यता आहे। एकंदरीतच काय ही बैठक अर्ध्या तासापासून सुरू असल्याने नक्कीच ही चर्चा स्मारकासंदर्भात होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या बैठकीसंदर्भात दीपक तुमच्याकडून अपडेट घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।